लोक आपलेच मराठे म्हणतात, कारण आजपर्यंत बऱ्याचशा गोष्टी झाल्या. खरंच मराठा आरक्षण मिळेल का? 50% आतलं आणि ओबीसी कोट्याचं जे आरक्षण आहे ते मराठ्यांना मिळणारच आहे, पण त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र राहण्याची खूप गरज आहे. त्यासाठी आता काय झालं, जसं राणी लक्ष्मीबाई होऊन गेली त्यावेळेस त्यांनी बाल छाती पाठीशी बांधून युद्ध केलं. आता काही युद्ध करायचंय का? छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये राजे नसताना येसुबाई आणि ताराराणी यांनी युद्ध करून स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे आता पण तसं काही करायचंय का? फक्त आंतरवलीमध्ये आपल्या घरातून आपली आई बहिणी मुली जे काही असेल त्यांना बाहेर काढा. इथं बसलेल्या प्रत्येक भावांना मी अशी विनंती करते की जो आपण जे बसलो तुम्हीच तुमच्या घरातल्या जर आई बहिणी बाहेर काढले तर बाहेरच्याकडनं आपण काय अपेक्षा करायची? आणि इतिहास घडवताना महिलांचं खरंच योगदान असतं. ज्यावेळेस आपली महिला जेवढी बाहेर दिसणार आहे त्यावेळेस सरकारला सुद्धा घाम फुटणार आहे. शेवटची आपल्याला एक संधी आहे मोठी, जेवढ्या महिला आपल्याला आंतरवलीकडे बाहेर काढते तेवढ्या काढायच्या आहे. आपल्याला आरक्षण भेटणार आहे, त्यासाठी आपल्याला ससज्ज राहायचं आहे. आणि आंतरवलीच्या पंढरीची वारी नाही झाली यावर्षी आपली मराठ्यांची तरी चालत, पण आपली पंढरी आंतरवलीतच आहे या असं आपण समजूया. आज तर मी सकाळपासून बघितलं मनीषा ताईंचे मिस्टर त्यांची मुलगी सोबत घेऊन खरंच भाऊजींचं करावं तेवढं कौतुक कमी करायचं. सकाळपासून ताई इतकं म्हणजे ताई जायचंय आपल्याला ताईमुळे आज इथं आले आणि त्यांची जोडी बघून मला खरंच एक कौतुक करावं असं वाटतं की असे मिस्टर जर सगळ्या महिलांना जर असते तर मराठा आरक्षणासाठी प्रत्येक महिला जोडू, सगळ्यांना ह्या गोष्टीत योगदान करू. आणि दादांचं खरंच ज्या व्यक्तीने आपल्या सगळ्या मराठ्यांसाठी जसं डॉक्टर साहेब बोलले की नाकातून रक्त निघून तर अक्षरशः खरंच बघितलं ना असं वाटतं की कुठेतरी तलवार घ्यावं आणि छाटून टाकावं. छाटा कोणला तेच कळत नाही. असं जगण्यापेक्षा तसं तरी काहीतरी करून गेलेलं बरं, पण त्यासाठी आपण सगळेच जण तिथं पोहोचूया. कारण दादांची तर खरंच प्रकृती पाहिजे तशी बरी नाही आहे. ज्या अर्थी आपण जेवढी मराठी तिथं जास्त संख्येने तिथं हजर राहू त्यावेळेस आपण हा लढा